कल्पना करा, एक विशाल धरण आणि अचानक त्याची भिंत तुटली तर? पण प्रश्न असा आहे, इतकं मजबूत धरण शेवटी तुटतं तरी कसं? फक्त जास्त पाण्यामुळे? नेहमीच नाही. धरणामागे पाण्याची पातळी जितकी वाढते, तितका भिंतीवरचा दबावही वाढतो. जर पाण्याचा निचरा करण्यासाठी म्हणजेच स्पिलवेची क्षमता पुरेशी नसेल, तर पाणी धरणाच्या वरून वाहू शकतं आणि कधीकधी खरा धोका असतो धरणाच्या पायाखालून होणारी पाण्याची गळती. याला सीपेज म्हणतात. हळूहळू माती कमजोर होते आणि संपूर्ण संरचना अस्थिर होऊ शकते. मग एखादी छोटीशी कमजोरी काही सेकंदात मोठ्या भेगेत बदलू शकते आणि लाखो टन पाणी अचानक बाहेर पडू शकतं. असेच खरे इंजिनिअरिंग फॅक्ट्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं विशाल धरण पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा, त्याची सर्वात मोठी ताकद फक्त त्याची भिंत नाही, तर पाण्यावर नियंत्रण ठेवणारी संपूर्ण इंजिनिअरिंग आहे.